अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा 7 सप्टेंबर खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की आज या भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाची तिथी, कारण आज आहे गणेश चतुर्थी। आपल्यापैकी सगळ्याच घरांमध्ये आज सकाळपासून गणपती बाप्पांच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल। आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल। बघा, गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या मनात असणारी एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या गणेश चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज सायंकाळी तुम्हाला आपल्या घरात कापूर जाळायचा आहे आणि कापूर सोबत या काही वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत। जरी तुमच्या घरामध्ये बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली असेल, बाप्पांचं आगमन झालं असेल, आता ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ आरती होते आणि आरतीच्या वेळी आपण आवर्जून कापूर जाळतो। तर त्या कापरासोबत तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा हा उपाय जर तुम्हाला खास करायचा असेल तर त्याच्यासाठी आरती झाल्यानंतर किंवा आरतीच्या अगोदर गणपती बाप्पांच्या समोर थोडासा कापूर घेऊन तुम्ही त्या कापरासोबत देखील हा उपाय करू शकता। आणि ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, त्याही आम्ही बाप्पांची मोठी मूर्ती आणत नाही, पण छोटी मूर्ती देवघरामध्ये आहे, तर तुम्ही त्याच मूर्तीसमोर हा उपाय करू शकता। आता या उपायाने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी दूर होतील, कामात येत असणारे अडथळे दूर होतील, खूप कर्ज झालेला आहे तर त्या कर्जातून कुठेतरी तुम्हाला मार्ग मिळत जाईल आणि या उपायाने अखंड तुमच्या घरात सकारात्मकता राहील। ज्या घरात मी नेहमीच सांगते की दररोज किंवा एक आठवड्यातून 2-3 वेळा जरी कापूर जाळला जातो ना, त्या घरामध्ये कधीही निगेटिव्हिटी राहत नाही, कारण कापूर ही अशी गोष्ट आहे की जी क्षणात निगेटिव्हिटी शोषते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणते। म्हणून जर घरामध्ये खूप आजारपण झालं, घरामध्ये खूप कलह होत असेल, घरात खूप काहीतरी बाधा आहेत असं तुम्हाला वाटत असेल, घरामध्ये काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी प्रत्येक आठवड्यातल्या प्रत्येक 2 दिवशी, कुठलेही 2 दिवस घ्या, गुरुवार शनिवार घ्या, तुम्ही शुक्रवार मंगळवार घ्या, कुठल्याही 2 दिवशी आठवड्यातून तुम्हाला कापूर जाळायचा आहे। जे लोक दररोज करतात उत्तम आहे, ज्यांना नाही जमत त्यांनी कमीत कमी या 2 दिवशी तरी कापूर जाळायचा आहे। आता नाही आपल्याला तेवढंही जमत, जेव्हा विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मिती असते त्या दिवशी तरी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 5च्या पुढे रात्री 9च्या कधीही करता येणार आहे। सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात पहिली गोष्ट याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे एक मातीचं छान भांडं। मातीचं घेतलं तरीही चालेल, किंवा तुमच्या घरामध्ये नेहमी तुम्ही ज्या भांड्यामध्ये कापूर जाळता तर तुम्ही ते भांडं घेतलं तरीही चालेल। जे कुठलं भांडं असेल ते तुम्हाला सगळ्यात पहिले घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कापूर टाकायचा आहे। घरामध्ये असणारं जे शक्यतो भीमसेनी कापूर असेल हे भीमसेनीच कापूर टाका, नसेल तर मग जे कुठलं असेल ते घाला, ठीक आहे। यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी टाकायची आहे ती म्हणजे हिरवे मूग। मोजून तुम्हाला हिरव्या मुगाचे 21 दाणे घालायचे आहेत। गणपती बाप्पांच्या सेवेत जेव्हा हिरव्या मुगाचे उपाय करतो तेव्हा बाप्पा लवकर प्रसन्न होतात, कामातील अडथळे दूर करतात आणि मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करतात। बाप्पांना ज्या काही गोष्टी प्रिय आहेत त्यापैकीच एक असणारी गोष्ट जी आहे ती म्हणजे हिरवे मूग। म्हणून तुम्हाला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि हे 21 हिरवे मूग तुम्हाला त्या कापराच्या वरती ठेवायचे आहेत। आता या मुगांच्या वरती तुम्हाला अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे। आपल्या घरात जे कुठलं तूप असेल, कुठलंही विकत्री असेल, घरचं असेल, गाईचं म्हशीचं जे, अर्धा चमचाभर तूप घालायचं आहे, ठीक आहे। यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 1 चिमूटभर पांढरे तीळ घालायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घालायच्या आहेत। पुन्हा वरती 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे। हे प्रज्वलित करत असताना गणपती बाप्पांना ते ओवाळायचं आहे। लक्षात ठेवा, बाप्पांची मोठी छोटी जी मूर्ती असेल तुम्हाला बाप्पांना ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण, अथर्वशीर्षम,
संकटमोचन स्तोत्र किंवा आरती यापैकी काहीही म्हणायचं आहे. तुम्ही संकटमोचन ही स्तोत्र म्हणू शकतात. बाप्पांचा फक्त ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात. किंवा गणपती बाप्पांचं जे अथर्व शीर्षम आहे ते म्हणू शकतात. किंवा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची तुम्ही बाप्पांची आरती म्हणू शकतात. जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्हाला करायचं आहे. जे तुम्हाला येत असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे. मात्र संपूर्ण हे प्रज्वलित होईपर्यंत, यामध्ये घातलेल्या सगळ्या वस्तू जळेपर्यंत, त्याची विभूती होईपर्यंत तुम्हाला हे प्रज्वलितच ठेवायचं आहे. 2-4 वड्या अजून कापराच्या घाला, पण हे संपूर्ण जे आहे ते प्रज्वलित करा आणि याची संपूर्ण राख करा. ठीक आहे. यानंतर काय करायचं, ही जी राख होईल ही सिद्ध राख असेल. बाप्पांचं स्मरण करून अभिमंत्रित केलेल्या गोष्टींची राख असेल. अत्यंत पवित्र राख असेल. त्यामुळे आपल्या घरातील 4ही कोपऱ्यांना अशा पद्धतीने थोडी थोडी राख जी आहे ती फुंकायची आहे. घराच्या आतील 4ही कोपऱ्यांना तुम्हाला थोडी थोडी राख फुंकायची आहे. आणि जी शिल्लक राख राहील ही तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला ही राख तुम्हाला फुंकायची आहे. ठीक आहे. घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ही जी काही राख आहे ती तुम्हाला संपूर्ण फुंकायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये यायचे. घरात एक सकारात्मकता जाणवेल. घरामधील वातावरण कुठेतरी तुम्हाला खूप छान वाटेल. जिथे खूप निगेटिव्हिटी होती आजूबाजूला किंवा डोक्यात सतत निगेटिव्ह वाटत होतं, ते कुठेतरी तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला लागेल. घरातील आजारपण संपेल, कलह संपतील, कामातील अडथळे दूर होतील. कारण ज्याही वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या बाप्पांना प्रसन्न करणारा, नकारात्मकतेचा नाश करणारा आणि आपल्या घरामध्ये भरभरून सकारात्मकता आणणाऱ्या आहेत. अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे. आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.